मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल इथल्या स्मारकाबाबत महत्त्वपूर्ण आश्वासन दिलंय। पुढील महापरिनिर्वाण दिनापूर्वी हे स्मारक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले। पुतळा संघर्ष समितीच्या मागणीमुळे नव्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीसांनी नुकतीच नव्याने समन्वय समिती स्थापन केली होती। येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचं नियोजन आहे। यानंतर पुतळ्याच्या उभारणीत अडचणी न उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण होऊ शकणार आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र टीका केली आहे। पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे गजनी आहेत, त्यांना काय बोलतात याचं लक्षात राहत नाही आणि सातत्याने आपण बघितलं तर खोट्या आश्वासनं त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे त्यांनी मागच्या वर्षी तेच सांगितलं, त्याच्या मागच्या वर्षी तेच सांगितलं, अजित पवार चक्की पिसिंग सांगितलं, मात्र तेही ते विसरले। लाडक्या बहिणीचे 1,500चे 2100 करू तेही विसरले, शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची तेही विसरले। अशी काही खूप मोठी शृंखला आहे, त्यामुळे ते जे सांगतात ते त्यांच्या लक्षात राहील की नाही यावर शंका आहे। आता कल्याण डोंबिवलीतून एक मोठी बातमी आहे। शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या वादावर